करी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, ध्वजा गौला तारा। नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। आता मी चाललो आहे भिवंडीला, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। तर आम्ही सर्व चाललो आहोत, अजून कोण आलं नाही। तर चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कशी वाटते नक्की सांगा आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय। लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडक्यात तुम्हाला एक माहिती सांगतो, म्हणजे थोडीशीच आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे ते राज्यातील पहिलं आणि भारतातलं दुसरं, म्हणजे भारतातलं पहिलं हे श्री शल्यम येथे आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हयात होते तेव्हाच आहे ते मंदिर। तर ते पहिलं मंदिर, हे भारतातलं दुसरं मंदिर भिवंडीतलं, आणि आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर। तर हे मंदिर बांधलं आहे डॉक्टर राजू चौधरी यांच्या अंडर, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या तर्फे। तर चला, हे रेडी होत आहेत, पण निघू आता। तर चला आता निघूया। इथून आपल्याला एक तास तरी जाणार आहे पोचायला भिवंडीला। आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलोय आणि आता अजून अर्धा तास आहे। तर नाश्ता करायला थांबले इथे आहे। प्लेन क्लोज नाश्ता करू आणि पुरण तयार करू ना, एका 5-10 मिनिटात निघून चालेल। इडली, हा मेदूवडा, आणि ह्याला लय शौक आहे फोटो काढायचा। चला टेस्ट करू, म्हणजे चांगलंच असेल, ठीक आहे। आम्ही पोचलो आहेत। आपलं हेल्मेट घातल्यामुळे जरा केस हे झाले, आणि पाठीमागे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं दुसरं। तर हे बघा सर्व आलो आहेत आम्ही, आतमध्ये जाऊ, पण पहिला हातपाय धुवून घेतो जरा। जर तुम्ही लांबचा प्रवास करून येत असाल तर तुम्हाला इथे बाजूलाच शौचालय आणि वरती राहायची सोय आहे, म्हणजे इथे राहू शकता एक दिवस आणि मग तुम्ही मंदिराचं दर्शन घेऊ शकता। तर चला एक्सप्लोर करूया पूर्णपणे मंदिर। फ्रेश झालो आणि आता आपण तर एक्सप्लोर करूया मंदिर, म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे। बघूया, काढायची आहे आणि आतमध्ये जायचं आहे। महादेवाची मूर्ती इथे, आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर।
तर हे आहे प्रवेशद्वार आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आजूबाजूला मस्त सुशोभीकरण केलंय, पावळे आहेत. किरीटापरी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. मंदिरामध्ये एक सुंदर संकल्पना आहे, म्हणजे तिथे तुम्ही सेल्फी काढू शकत नाही आणि हे योग्यच आहे. प्रत्येक मंदिरात तसं व्हायलाच पाहिजे खरं तर हे या प्रकारे सर्व माहिती दिली आहे. कोंडाची फर्जंद, पन्हाळगडची मोहीम, हिरकणी माता, सरनोबत येसाजी कंक, प्रति शिवाजी, नेताजी पालकर ज्यांनी शिवाजी म्हणून एक दिवस काढलेलं, सरसेनापती हंबीरराव मोहिते, सिद्धेलाल, हिराजी इंदुलकर, आणि हे अष्टप्रधान मंडळ. शिवप्रतिष्ठाननी इथे त्यांचे काही जे छत्रपती शिवाजी महाराजांना वापरायचे भाला, बिटा, परत हे सर्व भाले आहेत आणि हा परशु कुऱ्हाड, ही शस्त्र असायची आणि हे माहितीच असेल. चिलखत हे जे वापरलं गेलं चिलखत, ही ढाल आहे आणि ह्या तलवारी, खंडा तलवार, पट्टा आणि मराठा तोफ, त्यानंतर धनुष्यबाण, कुकरी, तेगा तलवार, तलवारीचे प्रकार. जिजाऊ यांची सुवर्ण तुला, म्हणजे हे असं त्यांनी मस्तपैकी पोस्टर लावलेत आणि खाली माहिती दिली. इथे आलात तर तुम्ही हे देखील माहिती वाचू शकता. म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे,
प्रतापराव गुजर, प्रत्येक मावळ्याची त्यांनी युद्धामध्ये त्यांच्या सोबत होते. आग्र्याहून सुटका, बहिर्जी नाईक, त्यानंतर पुरंदर मार्तंड भैरव, मुरारबाजी देशपांडे, शाहिस्ते खान फजिती, ते बोटात आपली होती, वीरबाजी प्रभू देशपांडे, वीर शिवा काशीत, आणि त्यानंतर भारताचं आरमारची जनक छत्रपती शिवाजी महाराज, जेव्हा त्यांनी आरमाराचं पाहणी केली होती, त्यानंतर पुन्हा एकदा इथे शस्त्रांचा त्याने साठा ठेवला. तलवारी आहेत, आलेमानी तलवार, मराठा तलवार, राजपूत तलवार, मुघल तलवार आणि इथे जर्नाळ. आता हे शस्त्र तुम्ही पहिल्यांदा देखील पाहत असाल. अशा प्रकारचे शस्त्र वापरले जायचे. पेशकब्ज, माडू, जंबिजा, खैबर, जगदापुरी, पिचवा, हे विविध प्रकारचे शस्त्र आहेत. हे आता हे बघा कसं आहे. हे फेकून मारायचे शस्त्र आहेत. ते लिहिल्या देखील फेकून मारायचे शस्त्र चक्र, हातात धरून मारायचे शस्त्र तलवार, त्यानंतर फेकून हातात धरून मारण्याचे शस्त्र भाला. ऐतिहासिक स्थळ अफजल खानाचा वध. वरती आलं म्हणजे त्यांनी असं बुरुज बांधलेत आणि तटबंदी आहे पूर्ण, आणि ते मंदिर आहे. आणि इथे तुम्ही असं फिरू शकता. चारी बाजूनी गोल असं राऊंड ठेवलं आहे. अशी कॉर्नरला तिथे बुरुज बांधलेत. म्हणजे किल्ल्याचा फील यावं एवढंपर्यंत त्यांनी मग केलं आहे. म्हणजे बाकी बांधकाम आणि शिवप्रतिष्ठानचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. म्हणजे भिवंडीसारख्या ठिकाणी त्याने सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं. बाकी म्हणजे जर तुम्ही इथे येत असाल तर थोडंसं मेन हायवेपर्यंत रस्ता ठीक आहे, पण थोडं आतमध्ये गेलात की थोडं खडबडीत आहे. थोडं ते ॲक्च्युली प्रशासनाने बघायला पाहिजे, कारण का जेव्हा गावासाठी ते योग्य होतं, पण आता मंदिर झालं तर रहदारी वाढली असेल, त्यामुळे थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. बाकी ठीक आहे. हे असं आहे पूर्ण. तर अशा प्रकारे आहे मंदिर. खूप चांगलं आहे मंदिर. कसं वाटलं तुम्हाला? खूप चांगलं आहे. म्हणजे सर्वांनी यावं आणि सर्वांनी यावं आणि दर्शन घ्यावं. तर चला व्हिडिओ थोड्या वेळात एंड करू. पुढे बाहेर दाखवतो जरासं. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा.
तर ही व्हिडिओ आता इथेच एंड करतो. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.